प्रियंका दुपारचे 3 वाजता आहेत। आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पर्यटन मंत्र्यांसह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन विभागाचा घेतला आढावा। चीन पाकिस्तानला शक्तिशाली फायटर जेट देणार। चीन आणि पाकिस्तानची मिलीभगत पुन्हा एकदा समोर। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। ज्योती मल्होत्राने बाडमेर बॉर्डरवर गेल्याची माहिती। बॉर्डरवर 3 दिवस रेकी केल्याचं आलं समोर। ज्योतीची NIA कडून कसून चौकशी। ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती। डायरीत सविता नावाच्या महिलेचा उल्लेख। डायरीत काही कोडवड असल्याचाही संशय। ज्योतीच्या डायरीतून आणखी नवनवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता। ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। NIAच्या हाती लागला ज्योतीचा व्हिसा। NIA कडून ज्योतीची कसून चौकशी सुरू। पाकिस्तान हाय कमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठीही मदत करत असल्याचं उघड। लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी करत होता दानिश। तपास यंत्रणांकडून सूत्रांची माहिती। ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी एजंट सोबतचा नवा फोटो व्हायरल। हाच एजंट पहलगाम हल्ल्यानंतर केक नेत होता। संबंधित व्यक्तीसोबत ज्योतीचा फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला। दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम। नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो। योगी आदित्यनाथ यांचा पाकला थेट इशारा। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते। त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे राज्याला फायदाच होणार। भुजबळांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। येत्या 5 वर्षात 35 लाख घरे बांधण्याचं नियोजन। राज्य सरकारचं 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण। गडचिरोलीमध्ये 5 जहाल माओवाद्यांना अटक। भामरागडच्या बिनागुंडा गावात पोलिसांची मोठी कारवाई। पोलिसांवर हल्ला करण्याचा आखला होता कट। कल्याण पूर्व इथल्या मंगल राघवनगर परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून 4 ते 5 जण जखमी। काही जण इमारतीत अडकल्याची माहिती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल।